हाय हॅलो भावांनो बहिणींनो, कशा आहात? मस्त आहात? मी मस्त आहे. हे बघा, आज काही नवीन नाही आहे. दोडक्याची भाजी बनवते मी. आम्ही थोडीच भाजी लागते त्यामुळे 2च दोडके घेतले मी. चांगले धुवून घेतले, शिरा काढून घ्यायच्या. अशा शिरा काढून घेतल्या की असं बारीक बारीक कट करून घ्यायचे. सर्व शिरा काढून घेतल्या मी, असं कट करून घेते. आता कट करून घेते सर्व. आता एक कांदा घेते, कांदा पण चांगला बारीक कट करून घेते. टोमॅटो घेतला मी, ते पण कट करून घेतला. थोडे शेंगदाणे हे सर्व कट करून घ्यायचं. शेंगदाणे असे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे, कूट करून घ्यायचा त्याचा. हे बघा, मी थोडेसे शेंगदाणे घेतले, ते चांगले भाजून घेतले, कूट करून घेतला. तेल तापायला ठेवायचं. थोडंसं तेल घेतलं, एक दीड चम्मच घेतलं. थोडंसं जिरं टाकलं, कढीपत्ता टाकते थोडंसं. आता कांदा टाकते. हे सगळं परतून घ्यायचं चांगलं, सोनेरी रंगावर येईपर्यंत. लालसर चांगलं खरपूस भाजायचं, करपू द्यायचं नाही. बोलताना थोडे अटकत असेल सारी, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. हे बघा, थोडं अद्रक लसूण सर्व टाकून परतून घेते. आणि थोडंसं हे बघा, आता टोमॅटो टाकायचं, ते पण परतून घ्यायचं चांगलं. मऊ होईपर्यंत परतवायचं सर्व. आता दोडका टाकून घेते, त्याला पण चांगलं परतून घेते 1-2 मिनिट. चांगलं परतून घेतलं मी. आता जे थोडे आपले घरातले रेग्युलर मसाले आहेत ना, ते पण घेते. आता मसाले टाकते. 1 चमचा लाल तिखट घेतलं, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा नमक आणि अर्धा चमचा सर्व मसाले घेतले. हे टाकून घेतले, हे पण चांगले परतून घेतले. पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. चांगलं परतून घ्यायचं. दोडका आणि टोमॅटो याच्याच पाण्यामध्ये शिजवून द्यायचं चांगले. हे बघा, चांगलं परतून घेतलं. आता शेंगदाण्याचे जे कूट करून घेतला होता ते टाकते. थोडंसं 1-2 चम्मच टाकून घेतला. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता. जशी जेवढी भाजी बनवायची तेवढे त्याच्यानुसार घेऊ शकता मसाले. झाकण ठेवून परत 5 मिनटं मी शिजवलं. हे बघा, चांगलं असं तेल सुटले आणि चमचमीत अशी टेस्टीवाली भाजी तयार झाली. तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, वरण भातासोबत खा, एकदम चविष्ट लागते. अशी बनवून तर बघा एकदा, नक्की बनवा एकदा आणि खा.